आता मी इतक्यात एका लग्न समारंभात गेली होती, तर तिथे मी ही भाजी खाल्ली होती। चवीला इतकी छान, जबरदस्त आणि बनवायला सोपी। तर त्या कॅटरिंगवाल्या भैयांना मी विचारली की मला एकदा याची रेसिपी सांगा, कशी बनवली। बनवायला अगदी सोपी आणि मोजके घरातल्याच पदार्थातनं ही बनलेली आहे। चवीला खूप छान अशी लागते। तर कशी बनवली आहे आणि कुठली भाजी आहे हे आपण बघूया। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी 3 छोटे टमाटर घेतले आहे, 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्याला पेस्ट करायची आहे आणि सोबत इथे खसखस आणि काजू आहे। खसखस मी 1.5 चम्मच घेतलेला आहे आणि 20 ते 25 काजू घेतलेले आहे। याला गरम पाण्यात अर्धा तास आधी भिजत टाकले। सोबत यात मगजबीज पण पडतात, पण मगजबीज माझ्याकडे नव्हते। तर कॅटरिंगवाल्यांनी सांगितले की काजू, खसखस आणि मगजबीज हे समप्रमाणात घ्यायचे आहे। तर ही आहे परवलची भाजी। तर मी परवल आणले होते, 1 पावापेक्षा जास्त परवल आहे। त्याची साल काढून घेतलेली आहे। व्यवस्थित याची साल काढून घ्यायची, कारण की साल जर राहिली तर ते कडक असे वाटते। आणि याचा वरचा खालचा पोर्शन असा कापून घ्यायचा आणि मधातनं चिरा मारायचा आहे आपल्याला। तर असे करून चिरा मारून घ्यायचे। शक्यतो परवल हे कोवळे आणायचे, म्हणजे आतला जो गर असेल तो पिकलेला नसावा। आणि जर एखादा पिकलेला असेल तर त्याच्या बिया काढून घ्याव्या, कारण की बिया कडक लागतात म्हणून। तर इकडे मी गॅसवर पॅन चढवलेला आहे, त्यात मी 2 माप तेल घातलेला आहे आणि तेल तापलं की जे आपण परवल घेतलेले आहेत त्याला आपल्याला आधी फ्राय करून घ्यायचे। आता बघा, हे परवल आहे असे कापून घेतले आणि याला आता फ्राय करून घ्यायचे। आपल्याला पूर्ण मी परवल टाकून घेते। 5 मिनटं आपल्याला याला सतत फिरवत आपल्याला फ्राय करायचे, म्हणजे वरती छान एक कोटिंग आली पाहिजे, तळल्यासारखी, फ्राय केल्यासारखी। आणि नंतर याला आपल्याला झाकून 5 मिनटं शिजवायचे, जेणेकरून परवल आतपर्यंत व्यवस्थित असे शिजले जाईल। कारण की आपण अख्खे परवल करतो आहे, म्हणून हे शिजले पाहिजे। म्हणून आता बघा, छान वरती कोटिंग आलेली आहे। आता याला झाकून मी 5 मिनटं होऊ देणार। अगदी मीडियम गॅस ठेवायची आणि मीडियम गॅसवरच, अगदी स्लो गॅस, मीडियम पण नाही, स्लो गॅसवर याला 5 मिनटं शिजू द्यायचे। 5 मिनटानंतर मी इकडे झाकण उघडून बघते, छान परवल अगदी सॉफ्ट झालेले आहेत। आता याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आहे मी। त्याचबरोबर इकडे परवल होत होते तोपर्यंत मी इकडे पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे। टमाटर, लसूण आणि अद्रकाची पेस्ट करून घेतली आहे। पेस्ट करताना लक्ष द्यायचं की पाणी टाकून नाही वाटायचं, आपल्याला बिना पाणी टाकून वाटायचं आहे। आणि अद्रक लसणाचे तुकडे पण नसावे, असेल तर काढून घ्यायचे जेव्हा आपण ही पेस्ट टाकतो त्यावेळेस। तर इथे त्याच कढईत मी तेल घातलेलं आहे 2 माप आणि त्यानंतर खडे मसाले घातले। खडे मसाल्यात तुम्ही मोठी विलायची, छोटी विलायची वगैरे घालू शकता। तर मी इथे 2 इंच म्हणते 2 काड्या कलमीच्या घातल्या, 3 तेजपान आणि 5-6 मिरी घातलेली आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप छान येते। पण हे जे खडे मसाले जेव्हा आपण घालतो त्यावेळेस तेल हे अगदी गरम नसावं, एकदम कडकडीत गरम नसावं, हलकंसं गरम असेल त्याच वेळेस टाकायचे, म्हणजे हळूहळू तेल गरम होते आणि या खडे मसाल्यांचा फ्लेवर त्या तेलात उतरतो। तर खडे मसाले छान झाले, तेल तापले। त्यानंतर टमाटरची जी पेस्ट केली होती ते घालून घेतलेली आहे, मिक्स करून घेतली आणि झाकून व्यवस्थित असं शिजवून घेतली। तर अर्धी माझी पेस्ट शिजलेली आहे। याला अजून मी थोडंसं घोटून घेते आणि परत झाकून ठेवते, जेणेकरून पेस्ट ही व्यवस्थित अशी कच्चा फ्लेवर निघून जाईल, व्यवस्थित अशी शिजून जाईल। तर इथे मी कुठलेच मसाले घातलेले नाही आहे, अगदी मोजके मसाले आहे घरी जे आपले अवेलेबल असतात तेच। तर इथे आता बघा, टमाटरची जी प्युरी टाकली होती, टमाटरचं जे वाटण टाकलं होतं ते छान झालेलं आहे, तेल पण सोडलेलं आहे। आता आपण यात काय करायचं आहे, आपल्याला इथे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हलकं। आणि ही पण पेस्ट जेव्हा शिजवतो तेव्हा मंद आचेवरच शिजवायची आहे, ही भाजी मंद आचेवरच होऊ द्यायची। त्यानंतर सुके मसाल्यांमध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा हळद आणि 2 चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तिखट कमी जास्त करू शकता। याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ज्या सुक्या मसाल्यातला जो कच्चा फ्लेवर असेल तो पण निघून जाईल आणि त्याची छान मस्त अशी खुशबू त्या मसाल्याला लागेल व्यवस्थित अशी। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर इथे मीठ घालायचं, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। तर इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। तर याला पण छान मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर जे परवल आपण फ्राय करून घेतले होते ते सुद्धा घालून मिक्स करायचे, व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे आपले परवल फुटायला नको। तर याला छान मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मी, व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकून 2 मिनटं होऊ द्यायचं मंद आचेवरच, कारण की सगळे आपले मसाले छान व्यवस्थित भाजले आहे, परवल पण शिजलेले आहेत, त्यामुळे 2 मिनटं आपल्याला झाकून शिजवायचं आहे।
झाकून शिजवलेलं आहे. त्यानंतर आता यात टाकायचे, थोडं फिरून घ्यायचं आणि आपण जे काजू खसखस भिजत घातले होते त्याची जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची, पूर्ण टाकायची. आणि पॉटला जे थोडंशी पेस्ट लागून राहते तर काय करायचं, पाणी घालायचं, छान मिक्स करायचं आणि मग ते पाणी आपण भाजीत टाकून द्यायचं, म्हणजे काहीच वेस्ट होत नाही. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे, छान छान रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर तर नक्कीच करा. तर इथे बघा मी ते पॉटमध्ये पाणी घालून ते मिक्स करून घेतलेलं आहे, व्यवस्थित ढवळून घेतलं आहे. एकदम जास्त ढवळायचं नाही, नाहीतर आपले परवल जे सॉफ्ट झालेले आहेत ते फुटून जाणार. अजून झाकून मी याला 5 मिनटं होऊ देते, मंदच आचेवर होऊ द्यायचं. सगळे मसाले बघा किती छान कलर आलेला आहे, छान तर्री पण आलेली आहे, खूप छान मस्त दिसते. जेव्हा आम्ही खाल्ली, यात काही वेगळं टाकलेलं नाही, पण जेव्हा माझ्या मुलींनी आणि माझ्या मिस्टरांनी खाल्ली तर ते म्हणाले की अगदी हॉटेलसारखी वाटते भाजी, चवीला खूपच छान वाटते. मोजक्या मसाल्यांपासून, मोजक्या ह्याच्यापासून आपण घरच्या घरी इतकी छान भाजी बनवू शकतो. तर त्या कॅटरिंगवाल्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी बनवली आणि खरंच खूप टेस्टी अशी भाजी बनलेली आहे. तर त्याला घोटून घेतलं, अजून झाकून 2 मिनटं शिजू देते आणि मग सर्व करते. तर तुम्ही याला कुठल्याही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाजीबरोबर किंवा लच्छा पराठ्याबरोबर तर खूपच छान वाटते. तर मी याला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा खाल्ली होती तर रुमाली रोटीबरोबर खाल्ली होती, खूप छान टेस्टी. तर मी यात आता वरतून कोथिंबीर घातलेलं होतं. बघा, त्यांनी कोथिंबीर घातलं नव्हतं, ते बोललेत की कोथिंबीर हमने जो सांबार किंवा धनिया पत्ती रहती वो हम डालते नहीं है ज़्यादा करके इस सब्जी में, पण म्हटलं चला आपण आपल्या पद्धतीने थोडंसं ट्विस्ट दिलं पाहिजे म्हणून थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आणि सर्व केली. बघा किती मस्त झकास अशी भाजी दिसते. तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.